एका महिन्यापूर्वी आमचा वॉच टाईम 164 आवर्स होता आणि त्यामुळे आम्ही असं विचार केला होता, की YouTube आमच्यासाठी नाहीच बनलेलं आहे. पण त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आम्ही एक असं पण डिसिजन घेतलं, की 30 डेजपर्यंत आपण कंटिन्युअसली व्लॉग टाकून बघूया होते काय? आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे रिझल्ट काय भेटला आम्हाला? आम्ही 164 वॉच आवर्स टाईमवरून डायरेक्टली 2200 आवर्स वॉच टाईमवर पोहोचलो. बट हा प्रवास इतका सोपी नव्हता. आणि तेही फक्त 30 डेजमध्ये. कॅन यू 30 डेज. इमॅजिन? आम्हाला स्वतःला बिलीव्ह नाही होत आहे, की आम्ही 6-7 महिन्यामध्ये जो वॉच टाईम कव्हर नाही करू शकलो, तो हां. फक्त आम्ही एका महिन्यात केला. तो कसा गेला, काय गेला, हे सर्व तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नको पहा. तुम्हाला पहा, तुम्हाला सर्व ट्रिक्स समजणार कारण आम्हाला याचा खूप फायदा झालेला हां. आहे. या 30 दिवसामध्ये आम्हाला अ, अशा पण काही प्रॉब्लेम फेस कराव्या लागल्या ना, की कधी-कधी ना आमच्या ब्लॉगला व्ह्यूजच नाही आले. कधी-कधी थंबनेल बनवायला आम्हाला प्रॉब्लेम झाल्या. कधी-कधी आमचा काय रात्री-बेरात्री आपण 2-2, 3-3 वाजेपर्यंत एडिटिंग करत होतो ते आणि त्याच्यात पण एडिटिंग केल्याच्या नंतर एक्सपोर्ट करत जर ते फाईल हां, एक्सपोर्ट नाही होत व्ही-एनमधून ना आहे. कधी-कधी फाईल एक्सपोर्ट नाही होत होती आणि एक्सपोर्ट म्हणजे झाली पण तर आमचा व्हॉईसचा पण हां. प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत आम्हाला भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्स आल्या आहेत आणि या सर्व सगळ्या करताना. प्रॉब्लेम ना फक्त या 30 दिवसामध्ये आल्या आहे. कारण ना आम्ही विचार करून ठेवलं होतं, की रेग्युलर एक व्लॉग टाकू. ॲट हं. दी एंड आम्ही विचार करत होतो, की प्रॉपर एडिट करून आज अपलोड व्हायलाच पाहिजे. बट इतक्या साऱ्या प्रॉब्लेम्स, इतक्या म्हणजे खूपशा गोष्टी आम्ही अशा फेस बट, करत होतो ना. बट, 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 बट येस. आम्ही बिलकुल पण डिमोटिव्हेट नाही नाही झालो झालो. आणि बिलकुल पण आम्ही गिव्ह अप नाही केलं. हां. नाही, आम्ही एकदा डिसाईड केलं ना, की 30 डेज आम्हाला कंटिन्युअसली टाकायचंच आहे, तर आम्ही टाकले. जेव्हा आम्ही हे चॅलेंज स्टार्ट केलं 30 डेज कंटिन्युअसली व्लॉग अपलोडिंगचं, हं. तर आमच्याकडे बेसिकली तुम्हाला खरं सांगू तर ना मोठा कोणता कॅमेरा होता. आता पण नाहीये. आता पण आम्ही iPhoneने शूट करतो. ना आमच्याकडे माईक्स होते, ना कोणती मोठी टीम होती. आमच्याकडे म्हणजे आम्ही आमचं जे नॉर्मली जे गोष्टी आहेत त्याच्यानेच आम्ही व्लॉग बनवत गेलो. इव्हन जे डेली आमचं चालू आहे ना, म्हणजे घरी काय होत आहे, ज्या सगळ्या ओरिजिनल गोष्टी आहे म्हणजे म्हणजे आम्ही फॅम व्लॉग टाकायचं म्हणजे कोणते व्लॉग्स आमचे क्लीनिंगचे व्लॉग कधी हां, टाकायचो, कधी म्हणजे कुकिंगचे व्लॉग्स कुकिंगचे. टाकले, म्हणजे कधी कुकिंगचे जास्त आपण टाकले कुकिंगचे म्हणू जास्त शकतो. आणि कधी फॅमिली मोमेंट्स हां. तुमच्याशी शेअर केले आणि म्हणजे हे जे छोटे-मोठे जे आमच्या डेली आयुष्यात जे घडत होतं ना, हां. तेच आम्ही सर्व तुमच्याशी शेअर कारण केलं. आम्ही विचार करत होतो कंटेंट म्हटलं आम्ही जे पण काही ओरिजिनॅलिटी आहे ना, म्हणजे जे आपण ॲक्चुअलमध्ये आहोत, आपण ते सगळ्यांना म्हणजे दाखवूया. हं. आणि कारण आमचा टार्गेट तो होताच आधीपासून, की आम्हाला डेली एक व्लॉग अपलोड करायचा आहे म्हणून. हां, म्हणून आम्ही अशाच जे आपल्या आजूबाजूला घडत आहे ना, हां, आम्ही त्याच गोष्टी नोटीस करत गेलो आणि त्यावरच व्लॉग बनवत गेलो आणि जास्त तर आम्ही कुकिंगचेच व्लॉग बनवले कारण ते आमच्यासाठी थोडे ईझी वाटायला लागले. हां. ईझी आणि मेन म्हणजे त्याच्यावर थोडं म्हणजे कसं लोकांनी थोडं जास्त प्रेम दाखवलं म्हणून आम्ही येस. त्याच्यावर थोडं जास्त आम्ही फोकस हां. केला. आणि मेन म्हणजे ना मला कुकिंग येत नव्हती. मी हळू ह्या म्हणजे सर्व हिनी मला गोष्टीमुळे शिकवल्या. ॲक्चुअली तो कुकिंग शिकला नाही तर त्याने हां. कधी कुकिंग मी पण कधी केली केली नव्हती कुकिंग. नव्हती. पण YouTubeमुळे ॲट कुकिंग तरी शिकला तो येस. नाही. आणि म्हणून मी म्हटलं, की जे मी शिकलो आहे ना, ते म्हणजे एक दाखवायचं. म्हणजे तो एक वेगळी मजा येऊन जाते. म्हणजे आवडेल तुम्हाला पण कदाचित ते सगळं बघायसाठी. म्हणून आम्ही तो एक निश आम्ही एक डिसाईड पकडून केला चाललोय. आणि तेच पकडून चाललो. हं. तर म्हणून त्यामुळे म्हणजे लास्ट म्हणजे जूनपासूनच तुम्हाला सांगते आम्ही हां. जून आणि जुलै तर आता सुरू आहे. जूनमध्ये आमचा ग्राफ इथून तर डायरेक्ट इथे गेला. येस. म्हणजे जे आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही जे चॅनल आहे ते आम्ही स्टार्ट केलं होतं ते लास्ट इयर जुलैमध्ये. पण बरोबर. आता एक तर त्याच्यानंतर आम्ही फक्त 1 ते 2 ब्लॉग टाकले आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली गॅप दिली हां. आणि त्या ब्लॉगवर आम्हाला नाही काहीतरी मला असं वाटतं मधात मग गणपती बाप्पाच्या वेळेस आम्ही पुन्हा हां, स्टार्ट म्हणजे केलं तेच होतं. तोच वाला ड्युरेशन मी ओके. सांगत हां. आहे. मग तर जास्त बंद होऊन गेलं होतं बंद आमचं. नाही हां, बंद म्हणजे कसं ना आम्ही वेळ नव्हता भेटत त्याच्यावर ना. तेच म्हणणार आहे ना. वेळची गोष्ट नाहीये. ॲक्चुअली आम्हाला इतकं त्यातलं नॉलेज होतं नाही हं. आणि आम्हाला वाटलं की व्ह्यूज येताय, नाही येताय म्हणजे आम्ही इतकं नॉलेज YouTubeचं घेतलंच नव्हतं. मग त्याच्यानंतर तो आम्ही जो स्टॉप केला तर त्याच्यामुळे आमचा अल्गोरिदम तर बनलाच नव्हता, जे की हां. पूर्ण कंटेंटच आमचं स्टॉप झालं होतं आणि मग आणि आमचा कंटिन्युअसली ग्राफ असा खालती येऊन गेला होता. खाली येऊन गेला होता आणि मग आम्ही धिस इयर जानेवारीपासून आम्ही आम्ही स्टार्ट केलं मॅनिफेस्ट केलं गाईज. आणि मग जुलैमध्ये आमचा जो ग्राफ पडला फक्त एका महिन्यातच आम्ही भरपूर मेहनत केली. ती हां. मेहनतच तुम्हाला इथे दिसते आहे. या चॅलेंजमधून ना आम्हाला 5 गोष्टी शिकायला भेटल्या, त्या की खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामधून सगळ्यात पहिली आहे कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही रेग्युलर राहा.
आणि सॉरी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपलोडेड व्हिडिओ. हां. परफेक्ट व्हिडिओ नसला तरी चालेल. तुम्ही जे पण तुमचं डेली होतंय म्हणजे परफेक्ट नसला तरी चालेल. एडिटिंग परफेक्ट नसली तरी चालेल. पण तुमचं डेली YouTubeवर अपलोड करणं हे जास्त इम्पोर्टंट आहे. म्हणजे ॲट तुम्ही अपलोड करायला पाहिजे एक व्हिडिओ. हां. तिसरी गोष्ट म्हणजे अशी थंबनेल हं. आणि टेक्स्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, की आपण कुठे बुक पण घ्यायला जातो, तर आपण तिचं कव्हर पाहून सर्वात जास्त आधी अट्रॅक्ट होतं. हां. त्याच्यानंतर कोणती मूव्ही बघायला जातो, तो मूव्हीच्या पोस्टरवरून पण लोकं अट्रॅक्ट होतात. तर सेम आहे थंबनेल. तुमचा थंबनेल आणि टेक्स्ट हा जर खूप छान असणार ना, तर आपोआप तुमच्या याच्यावर व्ह्यूज येणार आणि तुमचा व्हिडिओ पण व्हायरल म्हणजे होणार. ते जे थंबनेल आहे ना, ते पाहूनच म्हणजे कोणी पण अट्रॅक्ट होईल, की नाही बा आम्हाला बघायचं आहे. तर हे सुद्धा खूप महत्वाचं असते. खूप खूप महत्वाची खूप गोष्ट आहे. महत्वाचं. आणि चौथी चौथी गोष्ट म्हणजे अशी आहे, की प्रत्येक व्हिडिओ जो आहे ना तुमचा हा व्हायरल होणार नाही. हे तुम्ही हां. विचार करून घ्या, की आपण विचार करतो, की नाही मी आज हा व्हिडिओ टाकला तर हाही माझा व्हायरल झाला पाहिजे, तोही व्हायरल झाला पाहिजे आणि व्हायरल नाही झाला तर काय होते ना आपण डिमोटिव्हेट होतो. पण असं नाही. आपला प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही, की जर तुम्हाला YouTubeमध्ये सक्सेस पाहिजे असेल, तर तुम्हाला खूप खूप पेशन्स ठेवावे ठेवावं लागेल. लागणार. कारण YouTube हा खेळच पेशन्सचा आहे. जर तुम्ही पेशन्स ठेवले, तर तुम्हाला नक्की, नक्की त्याच्यात सक्सेस भेटणार. पण पेशन्स नाही ठेवले, तर मग तुम्ही YouTube चालूच नको करा. तुम्ही चॅनलच नको बनवा. कारण YouTube सर्व खेळ पेशन्सचा पेशन्स आहे. आहे आणि खरंच तुम्हाला खूप पेशन्स ठेवावं खूप लागतंय. पेशन्स ठेवावे लागतात. खरं सांगायचं ना, तर काही दिवस आम्ही खूप निराश झालो. कारण आमचं YouTubeवर व्ह्यूज कमी येत होते. आम्ही रिटेन्शनचा ग्राफ चेक केला, तो पण आमचा खूप कमी दिसला आम्हाला आणि म्हणजे भरपूर अशा प्रॉब्लेम्स आल्या आणि बघितलं तर म्हणजे जो आपण वाय-टीवर आपण बघतो ना आपला ग्राफ, तर तो ग्राफ बघून आम्हाला खूप खूप म्हणजे असं डिमोटिव्हेट वाटायचं. आणि कधी-कधी कोणत्या-कोणत्या म्हणजे याच्यावर रील्सवर व्ह्यूज जास्ती नाही गेले, तर मग आम्ही टेन्शनमध्ये की यार कुठे काही चुकलं तर नसेल. कधी-कधी तर आम्हाला समजत नव्हतं. आम्ही म्हणजे सकाळपासून पूर्ण दिवस चालला जात होता हां. आमचा, पण आमच्याकडे टॉपिक नाही राहायचं, की आज कोणत्या टॉपिकवर आपण ब्लॉग बनवायला पाहिजे. मग आम्ही जनरली ते विचार करत होतो, की असं विचार करताच ना आमचा पूर्ण दिवस चालला जात होता. हं. कधी-कधी तर आम्ही YouTubeला भरपूर प्रायोरिटी हां, दिली आहे. ह्या लास्ट 2 ते 3 मंथमध्ये तर खूप भरपूर जास्त प्रायोरिटी प्रायोरिटी दिली. दिली आणि भरपूर त्याच्यावर आम्ही हार्ड वर्क पण केला. हां. आणि एक म्हणजे गोष्ट अजून पण मला असं आठवतंय, की आम्ही सपोज कुठेतरी चाललो आणि कुठे बाहेर रोडावरती निघून आपण जर व्लॉग शूट करतोय, तर लोकं काय म्हणतील? हां, काय ह्या फिअर आता पण आहे आहे? आमच्यामध्ये. हां. आम्ही अजून पब्लिकली एकदम फ्री नाही नाही झालेलो झालो. आहो, की कॅमेरा आम्हाला जसं ओपन करतो तिथे आम्हाला थोडंसं म्हणजे हे होऊन हां. जाते, की की अनकम्फर्टेबल फील होत आहे. कोणी काय म्हणेन हे बट ते. YouTube बट जर फायनली चॅनल ना आम्ही विचार केला, की लोकांबद्दल जर आपण विचार करू ना, तर आपण काही करू शकणार नाही. बट कसं ना, आम्ही तुम्हाला पण पुन्हा एकदा सांगत आहोत, की गिव्ह अप नाही केला. आम्ही हां, रोज एव्हरी म्हणजे मॉर्निंगला उठून हाच विचार केला, की नाही प्रणय, आज काहीतरी नवीन व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. आज कोणता नवीन ब्लॉग हां. बनवायचा आहे आणि अपलोड करायचंच आहे. कधी-कधी तर असं झालं, की यार राहू दे, आज आपण ब्लॉग नाही टाकू कारण आपल्याकडे तर काही टॉपिकच नाहीये. आपण हं. कसा ब्लॉग टाकू, काय ब्लॉग टाकू? आणि कधी-कधी असं पण झालंय, की आम्ही एका-एका दिवशी ना 2-2 ब्लॉग शूट केले. शूट कारण केलेले आम्हाला आहे. समजू आलं, हां. की आम्ही कुठे जर एंगेज झालो, तर आम्हाला पटकन एडिट करून म्हणजे सगळ्या गोष्टी तर ही करतच होती. एडिट कधी करायचं. आपल्याला टाईम नाही भेटला, कधी कोणता दिवस आपण सांगू नाही शकत हं, कसा येणार, आपण बिझी राहू, नाही राहू. पण आपण जेव्हा डिसाईड केलाय, की आपण 30 डेज चॅलेंज करत आहोत, तर आपल्याला रोज टाकायचंच आहे, हे तर आपल्याला हे डिसाईड केलंच होतं. म्हणून कधी-कधी आम्ही 2 शूट म्हणजे 2 व्लॉग शूट करून हां. ठेवत होतो, की कधी आपल्याला वेळ नाही भेटला, इमर्जन्सीसाठी कधी एक पाहिजे. कारण सांगता नाही येत यार, कधी आणि तब्येतच खराब राहिली, काही झालं, तर मग तो एक आपल्याकडे राहते एक्स्ट्रामध्ये, की हां, आपण अपलोड करू शकतो. कारण मी तुम्हाला बोललो ना, कन्सिस्टन्सी सगळ्यात इम्पोर्टंट आहे. आम्ही त्याच्यावरती खूप जास्त फोकस केलं होतं आणि आम्ही डेली आणि परत तुम्हाला ना एक सांगतो, की ब्लॉग तर शूट करतच होतो. त्याच्यासोबत-सोबत आम्हाला रील पण शूट करावे लागत होते, शॉर्ट्स, शॉर्ट्स. YouTube कारण शॉर्ट्स. YouTubeवर शॉर्ट्स आम्ही जितके कधी जास्त ब्लॉग टाकू म्हणजे कसं ना, आम्ही आता तितके परफेक्ट नाही झालेलो आहोत. हां. जेन्युइनली तुम्हाला सांगत आहोत, तितके परफेक्ट नाही आहोत. आम्ही पण बिगिनरच हं. आहोत YouTubeचे.
तर कसं ना, आम्ही कधी व्लॉग शूट करायचं तर आमच्या शॉर्ट्स राहून जात होते. शॉर्ट्स म्हणजे आम्ही शूट तर करत होतो, हां, तर आमचे व्लॉग राहून ब्लॉग जायचे. राहून जायचे. दोन्ही गोष्टी ॲट द सेम टाईम पॉसिबल नाही नाही होत. होत होत्या. पण नाही, आम्ही ते 30 डेज येस. कंटिन्युअसली केलं, की कधी रील एक्स्ट्राचे आम्ही 3-4 काढून शूट ठेवल्या. करून ठेवत होतो आणि YouTubeचे व्लॉग तर आम्हाला रोज अपलोड करायचेच हं. होते. तर म्हणजे तो व्लॉग बनवण्यासाठी पण जी मेहनत आहे असं वाटते आपल्याला, पण आणि ती मेहनत खूप म्हणजे जितकी व्लॉग बनवण्याची मेहनत आहे ना, त्याच्यापेक्षा थोडी जास्त म्हणू शकतो आपण हां, मी एडिटिंगची ॲक्चुअली आहे. हेच म्हणत होतो. माझ्या मनातलं तू बोलली आणि तुम्ही एकदा ब्लॉग शूट करत आहे त्याच्यामध्ये मेहनत वेगळी. मग परत त्याच्यानंतर तुम्हाला बसून प्रॉपर एडिटिंग करायची आहे. म्हणजे हिने इतकं मेहनत केलं ना यार, म्हणजे हिने एडिटिंगवर मी केलं. हां. खरंच खूप मेहनत केली. हिने कधी गिव्ह अप नाही केलं आणि नाही मी हिला कधी गिव्ह अप होऊ दिलं. हां, ही गोष्ट एक चांगली येस. मी सांगितली आणि मी तरी आहे नाही, मी गिव्ह अप म्हणजे गिव्ह अप तसं नाही, पण मी डिमोटिव्हेट झाली भरपूरदा. हं. मी म्हटलं, की "यार नाही प्रणय, नाही होत आहे, जाऊ दे," असं-तसं. पण यांनी नाही. यांनी मला नेहमी मोटिव्हेट केलं, की नाही म्हणजे कोणतीही पण आपण एक व्लॉग टाकायला गेलो ना, तर तो व्लॉग टाकण्याच्या पहिलेच नाही याच्यात मिलियन्समध्ये व्ह्यूज येणार आहे. नाही हे आपले खूप नाही. व्हायरल होणार आहे. हा कंटिन्यू म्हणजे असा मॅनिफेस्ट करत होता, सांगत होता, की नाही हा तू आपण टाकला आहे ना, तर याच्यावर भरपूर येणार म्हणजे येणारच. तर येणारच. त्याच्याने असं वाटत होतं, की नाही यार चल होऊन जाणार, होऊन जाणार. तर हा सपोर्ट भरपूर झाला याचा. आणि मी तुम्हाला सांगतो ना, की एकदम पॉझिटिव्ह राहा हर वेळेस. आम्ही स्टार्टिंगला सुद्धा आमच्या म्हणजे व्हिडिओ 5 व्ह्यूज, 10 व्ह्यूज हं. म्हणजे 2-2 दिवसपर्यंत आम्ही म्हणजे पुन्हा ते टेन्शन, पुन्हा डिमोटिव्हेट होत होतो. बट विचार केला, की नाही, होत आहे सगळ्या गोष्टी आणि आपल्याला दिसत आहे, पेशन्स की ठेवा, पेशन्स पेशन्स ठेवू ठेवावं आपण तर लागेल. कधी ना कधी तर अजून वाढणारच हां, आहे ना आणि जेमतेम फक्त 1च महिना 1च झाला. महिना 1 झाला. महिन्यात तरी आपण भरपूर कव्हर केलं. आणि म्हणून डिमोटिव्हेट तर कधीच कधीच व्हायचं नको. नाही. हाच एका हां, येस. ह्याच्यात राहिलो आहो, की जर आज हा व्लॉग टाकला तर होऊ शकते तो एकच व्लॉग तुमच्यासाठी इतका लकी होणार ना, की एकच व्लॉग तुमचे सबस्क्रायबर पण 1000 प्लस करून टाकणार आणि आणि वॉच वॉचिंग टाईम आवर पण पण कंप्लीट होऊन 4000 जाणार. अवर्स कंप्लीट होऊन कंप्लीट होऊन जाणार. जाणार. तर फक्त आम्ही त्या एका डेचा वेट करत आहोत, की कोणता असा व्हिडिओ किंवा काय येणार, की जो आमचं पूर्ण एका दिवसातच आमचं सर्व म्हणजे कंप्लीट चॅनल होत आहे आणि मॉनिटाईज तो दिवस खरोखर येणार खूप आहे लवकर आणि येणार आम्ही आहे. खूप लवकर तुम्हाला पण ब्लॉग टाकू, की मेहनत करत आहो ना आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर मेंटेन करून चालतोय. बघा आम्हाला हे बघ, आम्हाला एक हां. एंजल नंबर बघा मी तुम्हाला दाखवतो. असे एंजल नंबर पण दिसत असतात. कंटिन्युअसली दिसत कंटिन्युअसली असतात, दिसतात असे एंजल नंबर कंटिन्युअसली आम्हाला. दिसतात. म्हणजे याचा अर्थ हे आहे, की आम्ही ज्या वेवर चाललो ना एकदम बढिया आहे आणि खूप लवकर आम्हाला खूप छान अचीव्हमेंट भेटणार आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्या सोबत आहे. अजून मॅनिफेस्ट करून टाक. हे जितके जेव्हा पण आमचे नंबर येतात, तर आम्ही मॅनिफेस्ट करतो. आणि मी केलं मॅनिफेस्ट. हं, थँक यू सो मच. सो मित्रांनो आज आमचा ना हा 30 दिवसाचा चॅलेंज पूर्ण झाला, जो आम्ही इतक्या मेहनतीने केला. हं. बट ही शेवट नाही, ही सुरुवात आहे. म्हणजे इथून आता आम्ही रेग्युलर कन्सिस्टन्सी अजूनच करा. आतापर्यंत पण ठेवली, हां, इथून पुढे पण ठेवू आणि मेन म्हणजे आता आमचं टार्गेट आहे. आमचा जो हा वॉच टाईम तर पूर्ण झाला, पण आता जे आमचं टार्गेट आहे ते आहे 4000 वॉच टाईम हं. पूर्ण करायचा आणि सबस्क्रायबर आहे ते आम्हाला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचा आमचा टार्गेट आहे. जर आणि तुम्ही हे फक्त कंप्लीट होऊ शकते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि प्लीज तुम्ही असेच प्रेम करत राहा. आणि जर तुम्ही YouTubeवर नवीन असेल तर प्लीज डोंट गिव्ह अप. गिव्ह अप हां. बिलकुल पण करू नका. कारण ही तुमची सुरुवात आहे. इथूनच तुम्हाला भरपूर काय म्हणजे माहीत हां. तुमचं म्हणजे फ्युचर चेंज होऊन जाईल. काय माहीत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूपशा गोष्टी चेंज होईल. जर खरंच आणि जर तुम्हाला आमचा हा प्रवास आवडला असेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. कारण ही तर आमची पण एक फक्त स्टार्ट आहे. इथून तर आपण जो समोरचा प्रवास आहे, तो सर्व मिळून सोबत सोबत करू. करूया. तर आणि प्लीज आम्ही तुम्हाला असं सोबत-सोबत दाखवतो सगळ्या गोष्टी. तर तुम्ही म्हणजे एक फॅमिली झाली आमच्यासोबत आणि आम्ही फॅमिलीच पण आहे YouTube फॅमिली. येस, YouTube फॅमिली आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणी केला नसेल तर. कमेंट करा आणि लाइक, शेअर आणि लाईक, शेअर सबस्क्राईब आणि करा. सबस्क्राईब करा. आणि थँक यू फॉर वॉचिंग थँक दिस यू फॉर व्हिडिओ. वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. बाय बाय.